कुठलाही पण सेल तिथे गेला फक्त ई ऑफिसला क्लिक करायचं 9 नंबर. कुठं नाही करू शकतो. त्यामुळे तो आपल्याकडे याच्यामध्ये 2 पार्ट आहेत, एक रिसीट आणि फाईल. याच्यामध्ये सध्याला आपल्याला फक्त रिसीट वापरायचं. नवीन फाईल पाठवताना आम्हाला प्रस्ताव तयार करताना क्रिएटला क्लिक करायचं. तिथे तुमची जी काही स्कॅनड फाईल असेल प्रस्ताव तिथे अपलोड करायचा. एक ब्लँक व्हॉट्सअप अपलोड फाईल ही फाईल फक्त 20 MB च्या आतली पाहिजे. जर 20 MB च्या वर असेल तर तुम्ही 2 फाईल तयार करून अपलोड करू शकता. यामध्ये तुमच्या कम्युनिकेशनचा प्रकार ते शक्यतो लेटरच लिहायचं. लँग्वेज मराठी सिलेक्ट करायची. तुमच्या पत्रातली लँग्वेज काय आहे प्रस्तावात मराठी राहील. कधी प्रस्ताव तयार करतो आजची तारीख घालायची. तुमच्या लेटरचा आउटर नंबर काय, आम्हाला जे लेटर द्यायला तुम्ही त्याचा आउटरची डेट काय राहणार. कालचा असेल तर 15 द्या, आजचा असेल तर तुमचा लेटरचा आउटर नंबर रेफरन्स नंबर द्या ना, आउटर नंबर इथे घाला. त्यामध्ये मोड जे आहे ते ई ऑफिस सिलेक्ट करायचे. बाकीचं काय लिहायची काय गरज नाही. इथे येणार कॉन्टॅक्ट डिटेल्स. कॉन्टॅक्ट डिटेल्स मध्ये कॉलेजचे डिटेल्स राहणार. तुमच्या स्वतःच्या कॉलेजचे डिटेल्स. इथं तुमच्या कॉलेजचं नाव घालायचं. नेम म्हणजे प्राचार्याचं नाव नाही घालायचं. पहिल्यांदा करताना सेव्ह केलं तरी चालतं. प्रत्येक वेळेस तुम्हाला सेव्ह करायची गरज राहणार. सेल्फला करायचं, सेव्ह राहणार. पुढच्या वेळेस फक्त नाव टाईप केलं, बाकीचं सगळं ऑटोमॅटिक येऊन जाणार. डेसिग्नेशन प्रिन्सिपल. अस्टेरिस्क नाही आहे, शक्यतो नाही घातलं तरी चालेल. ऍड्रेस कंपल्सरी आहे. झाला तुमचा कॉन्टॅक्ट डिटेल. यानंतर कॅटेगरी. तुमचा प्रस्ताव कुठल्या प्रकारचा आहे. सीपीएफचा प्रस्ताव असेल तर भरणी पद्धत, इतर कुठला वेतन निश्चिती गॅस वगैरे असेल तर मवी घ्या, मवी 1 किंवा 2 तुम्हाला जे काही. बाकीचे सगळे लिहिलेलं आहे. वेतन विषयक असेल तर वेतन पत्रक लिहायचं आहे का.
मेडिकल वगैरे सगळ्यांना वेतन पत्रामध्ये येईल. निवृत्ती वेतन असताना जर तुम्हाला सापडलं नाही काय तर इथं जनरल केलं तरी चालेल. सब कॅटेगरी माहित असेल तर लिहा, नाहीतर ब्लँक सोडलं तरी चालेल. सब्जेक्ट जे आहे ते तुमचा पत्राचा विषय पाहिजे. थोडक्यात जीपीएफ फायनल, त्या व्यक्तीचं नाव, मेडिकल असेल तर मेडिकल रिएम्बर्समेंट, त्या व्यक्तीचं नाव, कर्मचाऱ्याचं नाव इथे येणं म्हणजे प्रस्ताव कुणाच्या नावाने, थोडक्यात इथं लिहायचं. जास्त मोठं लिहायची काही गरज नाही, थोडक्यात लिहिलं समजेल एवढं लिहिलं तरी बस सब्जेक्ट मध्ये. बाकीची काही लिहायची गरज नाही. ते जनरेट करायचं. जनरेट झाला त्याला तुम्हाला पाठवायचं असेल तर सेंड करायचं. हॅलो, हा प्रस्ताव आमच्या कार्यालयात इन्व्हर्ट वाल्याला पाठवायचा. इथं आमच्या प्रत्येकाचे नाव दिसतील, कुणाला पाठवायचं नाही. आता जीपीएफ मी करतो म्हणून मला पाठवायचं नाही, फक्त इन्व्हर्ट. तर सध्याला इन्व्हर्ट वाला लिहून घ्या, संजय सखाराम खरात. फक्त ह्यालाच पाठवायचं, दुसरीकडे कुणालाही पाठवायचं नाही. संजय सखाराम खरात. सध्याला ही जी इन्व्हर्टची ऑर्डर आहे, बदलल्यानंतर आपल्याला कळवण्यात येईल. जेव्हा कधी भविष्यात बदली त्यावेळेस आपल्याला कळवण्यात येईल. त्यानंतर सेंड करायचं. सेंड झालेलं इथं बघायचं, सेंडच्या रिसिप्टच्या सेंड मध्ये प्रस्ताव केला. ठीक आहे. चुकून जर सेंड झाला, काय लिहायचं राहिलं किंवा काय झालं, तुम्हाला रिटर्न प्रस्ताव घ्यायचा आहे तर इथं रिटर्न एक्शन म्हणून आहे. फुल बॅक म्हणून करता येतं तुम्हाला. पण कधीपर्यंत, जोपर्यंत आम्ही ती उघडून बघत नाही तोपर्यंत. आम्ही एकदा उघडून बघितलं तर तुम्हाला फुल बॅक करता येणार. ठीक आहे. तर फुल बॅक जर केला तर हा प्रस्ताव रिटर्न तुमच्या इनबॉक्सला कारण द्यायचं, तुम्ही परत का मागवाल प्रस्ताव. प्रॉपर कारण देऊन ओके करायचं. हा प्रस्ताव इथून जाईल, इनबॉक्सला दिसणार नाही तुम्हाला. इथं रिसीट आणि क्रिएटेड मध्ये दिसेल तो प्रस्ताव. हा इथं आला प्रस्ताव. ठीक आहे. इथून तुम्हाला काही चेंज करायचं असेल ओपन करा. एडिट करायचं असेल तुम्हाला काय एडिट करायचं, एडिट करा आणि परत सेंड करा. सेव्ह करून सेंड करून द्या. ठीक आहे. इथपर्यंत तुम्हाला काय अडचण, शंका असेल तर सांगा.